या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव येथे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे सिद्धराम भालचंद्र पाटील यांच्या 4 एकर अडसाली ऊसाचं मोठं नुकसान झालंय। मेन लाईनला वारंवार फॉल्ट होत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी तपास न करता वीज पुरवठा सुरू केला। परिणामी वीज तार तुटून थेट ऊसाच्या शेतात पडली आणि शेताला आग लागली। या आगीमध्ये काही मिनिटातच 4 एकर क्षेत्रातील ऊसाचं पीक जळून खाक झालं। या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पळत जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत मोठं नुकसान झालं होतं। शेतकरी सिद्धराम पाटील यांनी सांगितलं की मेन लाईनला सतत फॉल्ट होत होता, तरीही महावितरणकडून कोणीही येऊन पाहणी केली नाही। तपास न करता लाईन चालू केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं ते म्हणाले। नमस्कार, मी ऋषिकेश सिद्धराम पाटील, राहणार देगाव। माझं शिक्षण डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर झालंय। माझ्या शेतातून MSCB महावितरणची मेन लाईन गेलेली असताना मेन लाईन फॉल्टी असताना सुद्धा वारंवार टेस्टिंग करून मेन लाईन कट होऊन 4 एकर ऊस अडसाली जाणारा ते जळून खाक झालेला आहे। याचे नुकसान तीव्र लवकरात लवकर नुकसान मिळावे हे विनंती आहे। याची दखल लवकरात लवकर महावितरणने घ्यावे अशी विनंती करतो मी। हे महावितरणची हलगर्जीपणा आहे, त्यांना वारंवार सांगून सुद्धा त्यांना कळलं नाही की लाईन कुठे फॉल्ट आहे, तरी ते ट्रायल घेत होते। ट्रायल घेतल्यामुळे मेन लाईन तार गरम होऊन त्याची ठिणगी पडून ऊसाला पेट घेतली। पूर्ण 4 एकर ऊस जळून खाक झाला आहे। ग्रामस्थांनी महावितरणकडून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्याला तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।